शुक्रवारची निफ्टीमध्ये जी मुवमेंट झाली त्याचा आपण अभ्यास करूया. ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल आणि परत ग्रीन कॅन्डल असा पॅटर्न झालाय. पण मला जे ह्यात दिसतंय ते म्हणजे हे आपण लाईन चार्टला कन्व्हर्ट केलं तर हा एम पॅटर्न झालेला आहे. एम पॅटर्न म्हणजे मंदी आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणजे तेजी, असं एक साधारण हे आहे. एम पॅटर्न म्हणजे काय? 1 2 3 4 हा एमचा शेप झाला. आता हे खाली जाणार. एम पॅटर्न मुळे मार्केट खाली जातं आणि ह्याच्या उलट म्हणजे डब्ल्यू पॅटर्न झाला तर मार्केट वरती जातं. पुन्हा आपण आता प्री ओपन क्लोज झालेला आहे. प्री ओपन क्लोज मध्ये निफ्टी 461 पॉईंट डाऊन आहे. म्हणजे जबरदस्त गॅपडाऊननी ओपन होणार आहे असं चित्र दिसतंय. शॉर्ट टर्म सेल टर्निंग प्राइस ही 22,968 आहे आणि आता निफ्टी 23,589 आहे. शॉर्ट टर्म सेल टर्निंग प्राइस काही ते क्रॉस करणार नाहीये असं दिसतंय. पुढे ट्रेडिंग मध्ये केली तर गोष्ट निराळी आहे. लॉंग टर्म सेल टर्निंग प्राइस की जी आपली महत्वाची प्राइस आहे ती क्रॉस केल्यानंतर निफ्टी वर जाणार आहे असं आपण आपल्या मागच्या 2-3 भागात पाहिलं. ती खूपच दूर आहे, 25,819. त्यामुळे तिथं आता काय विचारात घेण्यासारखंच नाहीये. तर त्यामुळे आज तर निफ्टी खालीच जाणार आहे, पण पुढे भविष्यात पण ती खाली जायची शक्यता आहे असं या चार्ट वरनं दिसतंय. बघूया पुढे काय होतंय ते. तोपर्यंत राम राम.